नमस्कार शिक्षक मित्रांनो. निपुण भारत अंतर्गत अप्रगत विद्यार्थ्यांना किमान पायाभूत साक्षरता अवगत व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करीत आहोत. यासाठी जो कृती कार्यक्रम आखलेला आहे ना, त्यामध्ये अपेक्षित असे स्तर ठरवण्यात आलेले आहेत. आज इथे आपण वाचन क्षमता विकसित करण्यासाठी स्तर क्रमांक 14 अपरिचित मजकुरातील 4 किंवा 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली वाक्ये अचूकपणे विरामचिन्हांसह आरोहा-अवरोहासह व योग्य गतीने वाचतो या स्तराचा सराव कसा करून घ्यायचा हे इथे आज आपण समजून घेणार आहोत. आतापर्यंत आपण सोपे शब्दवाचन कसे करायचे हे विद्यार्थ्यांना शिकवलेलेच असेल. आता यापुढचा स्तर म्हणजे 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार होणारी वाक्ये अचूकपणे वाचणे. पण ते वाचताना अचूकपणे त्यात असणारी विरामचिन्हे समजून घेऊन आरोहा-अवरोहासह योग्य गतीने वाचण्यास विद्यार्थ्यांना आपणास शिकवायचे आहे. त्यासाठी सर्वात आधी आपणास विद्यार्थ्यांना अनुवाचनाचा सराव द्यावा लागेल. त्यासाठी आपणास फळ्यावर अपरिचित अशी काही वाक्ये लिहून द्यावी लागतील, ज्यामध्ये 1 ते 2 विरामचिन्हांचा समावेश असेल. चला तर मग आता आपण काय करूया, फळ्यावर जी काही वाक्य आहेत त्याचं अनुवाचन कसं करायचं हे समजून घेऊया. बघा, माझ्यासमोर काही वाक्य आहेत, ते मी वाचून दाखवते. चौरसाला 4 बाजू असतात. शाळेत खूप मज्जा येते. आपले घर, शाळा, परिसर स्वच्छ ठेवावा. अरे, सारेजण पेढे खा. चमेलीची फुले कोठे आहेत? अनुवाचनाचा असा सराव झाल्यानंतर शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ही वाक्ये वाचून घ्यायची आहेत. आता अनुवाचनाचा सराव आपला संपलेलाच आहे. मग त्यासाठी विद्यार्थ्यांना जादा सराव देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला वेगवेगळ्या अशा वाचन कृती तयार करून घ्याव्या लागतील. या वाचन कृती तयार करण्यासाठी आज मी इथे तुम्हाला एक छान अशी वाचन कृती तर कार्डशीटवरती असे वाचन पत्ते बनवून घ्यायचे आहेत आणि हे वाचन पत्ते मुलांना गटामध्ये बसवून आपण वाचन पत्त्यांचा खेळ खेळणार आहोत. तर तो कसा खेळायचा? तर सुरुवातीला मुलांना पत्ते खेळायला फार आवडतं. मग आपण काय करणार आहोत? मुलांना गोल बसवून त्यांच्यामध्ये एक 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 असा पत्ता वाटणार आहोत. मुलांना एक एक पत्ता वाटल्यानंतर एक काळजी अशी घ्यायची आहे की अगोदरच मुलांना त्यावरील वाक्य काय आहे हे अजिबात समजू द्यायचं नाही. आणि त्यानंतर पत्ते वाटल्यानंतर आपण काय करायचं आहे? प्रत्येक मुलांच्याकडून ते वाक्य आपल्याला वाचून घ्यायचं आहे. हे वाक्य वाचून घेत असताना मुलांचा कॉन्फिडन्स आहे का? मुलं चुकतात का? हे आपण सगळ्यांनी बघून घ्यायचं आहे. मित्रांनो, चला तर मग आपण हा खेळ खेळूनच पाहूया. मुलांनो, आज आपण वाचन पत्त्यांचा खेळ खेळणार आहे. तुम्ही पत्ते खेळणार? पत्ते खेळण्याआधी काय करावं लागतं रे? पिसावे लागतात, बरोबर आहे. तर चला आपणही काय करूया, हे वाचन पत्ते आधी पिसून घेऊया. तुम्हाला मी काय करणार आहे, या वाचन पत्त्यामधला एक एक पत्ता तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या वाचन पत्त्यावरती जे काही वाक्य आलेले आहे ते तुम्ही मला मोठ्यानं वाचून दाखवायचं. सुरुवात करूया. बघा, मी आता पत्ते काय केलेले पिसलेले आहेत. तुमच्या पत्त्यावरचं वाक्य कुणालाही दाखवायचं नाही. घ्या, आपल्या आपल्या हातात घ्या पत्ता ओपन करून. आधी सुरुवातीला एक एकच पत्ता दिला हा तुम्हाला. चल अवधू, वाच तुझ्या पत्त्यावरचं वाक्य. पेरू व चिक्कू आवडतो. छान, मला आंबा, पेरू व चिक्कू आवडतो. तू वाच. माझ्या शाळेसमोर आंब्याचे झाड आहे. शाबास. मित्रो, ही वाचन कृती तुमच्या लक्षात आलीच असेल. यासाठी तुम्ही शब्द जोडून वाक्य तयार करा व वाचा अशी ही कृती घेऊ शकता, बरं का. हा वाचन स्तर विकसित करण्यासाठी शिक्षकांचं आदर्श वाचन खूप महत्वाचं असतं. विद्यार्थ्यांचं अनुवाचन आणि त्यांचा वारंवार सरावही खूप महत्वाचा असतो. हे माझ्या शिक्षक मित्रांनी लक्षात घ्यावं. धन्यवाद.